हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आहे संडे। आज सकाळी सकाळी मिसळ खाण्याची खूप इच्छा झाली, म्हणून आम्ही आलो आहे इथं गावरान मिसळमध्ये। इथल्या झणझणीत मिसळ सोबत ताक आणि कोकम सरबत खूपच छान लागते आणि मिसळवरती लिंबू पिळणे हे शास्त्र आहे। हलव्याचे दागिने बनवण्यासाठी हे हलवे मी खूप ठिकाणी बंगलोरमध्ये शोधले, पण मला कुठेच मिळाले नाही आणि आज या शॉपमध्ये मला ते मिळाले। नेक्स्ट इयरला इथूनच घेऊन जाईल। त्यानंतर इथं आहेत शेव, आपले शेवभाजीचे शेव। त्यानंतर इथं सर्व प्रकारची पीठं आहेत, बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ आणि अजून बरेच काही। आपल्या महाराष्ट्रीयन गोष्टी ज्या बाहेर सहज मिळत नाही त्या इथं सर्व मिळतात। यांच्याकडे अगदी चकली, शंकरपाळे, चिवड्यापासून सर्व काही आहे। त्याचबरोबर इथं कुरडया आणि पापडसुद्धा आहेत। तर जे कोणी मराठी बंगलोरला आहेत त्यांनी एकदा या रेस्टॉरंटला नक्की व्हिजिट करा। इथली मिसळ तर खूप छान आहेच, पण इथं आपल्याला हव्या त्या सर्व महाराष्ट्रीयन वस्तू मिळतात, अगदीच चितळीची भाकरवडीसुद्धा। तर इथून मी हे 2 पीठं घेतली आहे, ज्वारीचं आणि बाजरीचं। त्यानंतर आम्ही घरी आलो। खूप दिवसांपासून या पार्सलची आम्ही वाट बघत होतो, आज ते फायनली आले। आम्ही ऑर्डर केली होती हॉलसाठी एक रग। फर्स्ट टाइम जी ऑर्डर केली होती ती साईजने छोटी होती, म्हणून ती रिटर्न करून आम्ही थोडी मोठी मागवली आणि हिला यायला 10 दिवस लागले। पण फायनली रग आली आहे। क्वालिटी खूप छान आहे रगची आणि अगदी मला हवा तो कलर मिळाला आहे। अव्यांच्या लोढण्यावरून तुम्हाला कळत असेल रग किती सॉफ्ट आहे ही। तुम्हाला या रगची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे। प्रत्येक संडेप्रमाणे दुपारी छान एक झोप काढली आणि त्यानंतर असतो आमचा दुपारचा स्नॅक्स। तर इथं स्नॅक्समध्ये मी अव्यांला ह्या स्ट्रॉबेरी देणार आहे। स्ट्रॉबेरी फ्रीजमध्ये असल्यामुळे खूप थंड होत्या, म्हणून यावरती मी थोडंसं गरम पाणी घालते आहे। सध्या वेदर खूप चेंज होतो आहे आणि त्यामुळे मुलांना सर्दी पडसं होते आहे, म्हणून मी अव्यांला शक्यतो थंड देण्याचे टाळते आहे। ह्या स्ट्रॉबेरी अजिबातच आंबट नाही आहे आणि हा स्ट्रॉबेरीचा सीझन आहे, तर सीझनल फ्रूट तर खायलाच पाहिजे। अव्यांला मी अशा छोट्या छोट्या फोडी करून देते आहे, जेणेकरून तो त्याच्या हाताने खाईल। त्यानंतर इकडे माझ्यासाठी ठेवला आहे मी चहा। या कुकरमध्ये आहे स्वीट कॉर्न आणि इथं बनवते आहे मी माझ्या हस्बंडसाठी ब्लॅक कॉफी। ज्यांनी कोणी माझ्या आधीचे व्हिडिओ बघितलेच असेल, आमच्या घरात हे कंपल्सरी आहे, दुपारी चहा, ब्लॅक कॉफी आणि स्वीट कॉर्न। आणि आजचा दिवस किती छान, यातच माझे दुसरेसुद्धा पार्सल रिसीव झाले। मी होम सेंटरच्या ॲपमधून काही वस्तू मागवल्या होत्या। त्यातलं हे पहिलं म्हणजे शूरॅक आणि दुसरे म्हणजे कुशन कवर। माझ्या हॉलमध्ये खूपच सटल कलर आहेत आणि मला आता या येत्या समरमध्ये काही ब्राईट कलर ॲड करायचे आहे, म्हणून मी हे 2 कुशन कवर ऑर्डर केले होते। त्यानंतर हे आहे शूरॅक। आमचे जे हाऊसकीपिंगवाले आहे त्यांना कॉरिडॉर झाडण्यासाठी आमच्या सर्व चप्पल उचलाव्या लागायच्या आणि त्यासाठीच आम्हाला बाहेर एक शूरॅक घ्यायचं होतं, जेणेकरून त्यांना क्लीन करताना इझी होईल आणि आमचे एंट्रन्ससुद्धा चांगले दिसेल। आम्हाला बाहेरसुद्धा एक प्लायवूडचे शूरॅक बनवायचे आहे, पण त्याला अजून बराच वेळ आहे, म्हणून तोपर्यंत मला एक टेम्पररी शूरॅक हवे होते। तर हे शूरॅक मी होम सेंटरच्या साईटवरती बघितले। हे शूरॅक मला तिथं फक्त 500 रुपयाला पडले आणि मला याचा लुकसुद्धा खूप आवडला। नवीन शूरॅक ठेवल्यानंतर याचा रियूजसुद्धा होईल
याला मी बाल्कनीमध्ये ठेवून यावरती पॉट्स ठेवू शकते, ते सुद्धा खूप सुंदर दिसेल। तर आधी असे होते आणि शो रॅक ठेवल्यानंतर असे झाले। त्यानंतर संध्याकाळी इथं मी अव्यांला खेळायला घेऊन आली आहे। त्याला इथं मुलांसोबत खूप आवडते। डेली त्याचे पप्पा नाहीतर आम्ही त्याला दिवसातून एक वेळा खाली घेऊनच येतो। तर आज संध्याकाळचा मेनू आहे अप्पे आणि चटणी। अप्प्यांचं बॅटर फर्मेंट होण्यासाठी इथं मी ओटीजीमध्ये ठेवले होते। याला मी अधूनमधून 5 मिनिटासाठी वॉर्म करत होते, त्यामुळे बॅटर खूप छान फुलला आहे। आणि अप्प्यांसोबत बनवणार आहे मी ओल्या नारळाची चटणी। तर त्यासाठी इथं मी ओल्या नारळाचे असे काप करून घेते। माझं नारळ किसणं खूप जीवावर येते, म्हणून मी त्याचे काप करते। त्यानंतर इथं चटणीमध्ये 2 मिरच्या घेतल्या, त्यानंतर लसूण, थोडासा कोथिंबीर आणि यामध्ये पाणी घालून याला छान बारीक वाटून घेते। आणि आता बनवते आहे मी चटणीसाठी तडका। तर त्यासाठी पॅनमध्ये मी थोडेसे तेल घेतले, त्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता, सुक्या लाल मिरच्या, त्यानंतर थोडासा हिंग, हा आधीच घालायला हवा होता। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून चटणी रेडी आहे। आता इथं अप्पे बनवण्यासाठी अप्प्यांच्या बॅटरमध्ये मी बारीक टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर चिरून घालते। कांदा टोमॅटो घातल्यामुळे अप्प्यांना छान टेस्ट येते। त्यानंतर यामध्ये मी थोडंसं हळद आणि तिखट घालते आहे। मिरचीचे काप अगदी बारीक करून घ्यायचे आहेत, जेणेकरून खाताना ते तिखट नाही लागणार। तसे तर मी मिरची तेलामध्ये कलसवूनच घालते। आता मी अप्प्यांच्या बॅटरसाठी तडका बनवते आहे। त्यासाठी तेलामध्ये मी मोहरी आणि जिरं घातलं, त्यामध्ये बारीक केलेली मिरचीचे काप घातले, बारीक चिरलेल्या मिरचीला छान फ्राय करून घेते आहे। बॅटरला असा तडका घातल्यामुळे अप्प्यांना छान टेस्ट येते। तडका नाही घातला तरी अप्पे तर फुलतातच, पण तडक्यामुळे अप्प्यांना खूप छान टेस्ट येते। हे माझं नॉनस्टिकचं अप्पे पात्र आहे, पिजन या ब्रँडचं। नॉनस्टिक जरी असलं तरी फर्स्ट टाइम मी थोडंसं तेल घालतेच। मिल्क विल्ला नावाची कंपनी त्यांचं मिल्क प्रमोट करण्यासाठी आमच्या सोसायटीमध्ये आज आलेली आहे आणि त्यांची ही काऊ बघून अव्यान खूपच खुश झाला। खूप छान आयडिया आहे ही मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी, त्यामुळे पॅरेंट्स सुद्धा एकदा स्टॉलला भेट करून जातात। त्यानंतर दिवसाचा शेवट केला आम्ही फुलवंती मूवी बघून। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक यू।